नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मोडक, टूर ऑर्गनाइज. ह्या माझ्या गावातील हा प्रमुख रस्ता, त्या रस्त्याची दुरावस्था अशा प्रकारे आहे. अशा भरपूर ठिकठिकाणी गावोगावी रस्त्यांची असो, गावातल्या विकास कामांची असो, खूप काय दुरावस्था अशी आहे. याला कारणीभूत कोण हो? कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी 100% ते जबाबदार आहेत. पण केव्हा? जर आपण मतदान स्वाभिमानाने दिला असेल तर. आता प्रत्येक ठिकाणी मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदार 500,000 रुपयाला विकला जातो. अगदी प्रत्येक पक्षाकडून पैसे घेणारे पण लोक आहेत. 2-2, 3-3 ठिकाणी ना मग मतदान देणार. असं जर असेल तर मला सांगा बरं, लोकप्रतिनिधी का जबाबदार? का तर त्या आपण विकलो गेलो आहोत आणि त्याला मतदान आपण विकत दिलेला आहे. जर विकत दिलेला असेल मतदान तर आपल्याला कुठलाच अधिकार नाही विकास काम मागण्याचा लोकप्रतिनिधीकडं. आणि त्याने तरी का देवा आपल्याला विकास? म्हणून मंडळी, विकास पाहिजे असेल तर मतदान स्वाभिमानाने करायला शिका. 2 रुपयाला कुणाच्या लाचार होऊ नका. 90% जनता ही लाचार आहे. जोपर्यंत मतदार लाचार आहे तोपर्यंत कार्यकर्तासुद्धा बेईमान आहे. म्हणून स्वाभिमानाने मतदान करायला शिका. कुठल्याही कार्यकर्त्याच्या समोर उभे राहिले गावकरी तर त्या कार्यकर्त्याला लाजवता आल्या पाहिजे का ह्या गावातून मला एवढी मतदान स्वाभिमानाने झाले आहे, अगदी 1 रुपया न देता. तर आपला त्या ठिकाणी वजन राहील. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसं आहेत, त्या माणसांचा वजन त्या कार्यकर्त्याच्या समोर, लोकप्रतिनिधीच्या समोर राहील. अशा पद्धतीने आपण मतदान केल्या पाहिजे. प्रत्येक मतदानाला आपण विकलं जातो. आपला कुठल्याही प्रकारे काही अधिकार नाही विकास काम मागण्याचा. मंडळी, जर तुम्हाला असेच विकत जात असेल तर येणाऱ्या भविष्यामध्ये ही विकास कामं आहेत ना, स्वतः घरोघरी कॉन्ट्रीब्युशन करून पैसे काढून वर्गणी काढून या अशा कामांची पूर्तता करायची. मी तर म्हणतो, या रस्त्याचं काम करायचं असेल तर प्रत्येक 4 व्हीलरवाल्यांनी 5-5 हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचे. मोटरसायकलवाल्याही 2-2 हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचे आणि ही विकास कामं करायची आता रस्त्याची. का तर प्रत्येक वेळेला मतदार हा विकला जातो, त्याचं परिणाम नंतर आपल्याला भोगावं लागतात. यापुढं विकायचे जर असेल तर ही विकास कामं अशीच ठप्प राहतील. कारण लोकप्रतिनिधी लोक विकासा मतदान देत नाही, पैशा मतदान देतात. हे खरं आहे. 10% जनता ही स्वाभिमानी आहे, कधीच विकली जात नाही. पण 90% जनता ही विकली जाते 500,000 रुपयावर अगदी. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचे का आता परिस्थिती हीच आहे. आपण जर विकलो गेलो आहोत ना, कुठल्याही लोकप्रतिनिधीकडं कुठलाही विकास काम मागण्याचा अधिकार राहिलेला नाही आपल्याला. आणि जर तुम्हाला विकास काम पाहिजे असेल तर प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढायचे, पैसे काढायचे आणि हे विकास पूर्ण करायची. रस्त्याचं काम आहे ना, तर यासाठी प्रत्येक 4 व्हीलरवाल्यांनी 5,000, 2 व्हीलरवाल्यांनी 2,000 काढून हे रस्त्याची कामं करायची. कारण हे खरं आहे की 90% जनता ही प्रत्येक वेळेस विकली जाते, हे कबूल करावं लागेल. धन्यवाद मित्रांनो.